मी आहे विनीत आणि तुम्ही बघताय VRS ब्लॉग्स. ॲक्च्युली तुम्ही म्हणाल सकाळ सकाळी कुठं चाललं आहे आज परत या सॅटर्डे. ॲक्च्युली काय आज सेकंड सॅटर्डे आणि आज आहे सुट्टी. सो आज आम्ही परत यायला चाललो ब्रेकफास्ट राईडला. आजचा ट्रॅक लय खतरनाक आणि खूप इंटरेस्टिंग आहे कारण ट्रॅक आप्पाने निवडल्याने आप्पा म्हणले ऑफ रोडिंग करायचं जरा. तर मला वाटतं वर्षा साईडला ठोसेकर साईडला जगमीनच्या तिकडे एक खूप भारी ट्रॅक आहे. तर आम्ही जाणार तिकडे. बाकी सगळे रेडी झाले आणि आता आम्ही चाललो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो बा, माझी जी राईड आहे तिला खतरनाक आहे. थांबा इकडं डॅन्टेड आहे आणि आप्पांची ॲक्टिव्ह आहे. ही गाडी घेऊन नाही बरं ना, ही गाडी लावणार आहे सातारामध्ये आणि हिमालयन आप्पांच्याकडे. तिथनं ती गाडी घेणार आणि मग आम्ही सगळे पुढे जाणार. सो चलो फिर. आता आधीच डिले झाला आहे, आता जास्त डिले होत नाही पण आज कमी झालं डिले दररोजपेक्षा. फक्त 10 ते 15 मिनटं डिले झाला आहे. सो चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट देतो. आहे इथं बेबी कोणाचं बघा, म्हणजे आपल्या गुन्ह्यामुळे जर तुम्हाला मागच्याच म्हणलेलं का नाही की पोरं एक दिवशी ही करणार मला रेटणार आहे उशिरामुळं. आता लेट झालं तर आप्पा मला करून द्यायचे. जानकर गेला वर डोंगरावर 7 वाजता. ॲक्च्युली 7:15 मी घरी निघालो. काय ते आवरस तोपर्यंत जरा टेक बिक करत तोपर्यंत म्हणजे ठीक आहे. ते आपल्या चूक आहेत. अवघड आहे राव, असं लेट करतं काय बरोबर नाही. आता मी चाललो आहे डोंगरावर अजिंक्यताऱ्यावर. आप्पाला ह्याला जानकरला तिथनंच घेतो आणि आता एवढं लांब झालं तर आप्पा म्हणला काय नको आपण आपल्या जवळ नाश्ता करून घेऊ कुठनं तरी. असं एकंदरीत करतो आम्ही. बघू आता कसं काय होतं. आप्पा अपडेट करतेच. ओके गायज अँड गर्ल्स, तर आता आम्ही चाललो आहे सज्जनगड रोडला जगमीनला. ॲक्च्युली मी आता मागं बसले, आप्पा राईड करतात. काय झालं आमचा ऑलमोस्ट कॅन्सल झालेला प्लॅन की आता ठरलं की जानकरला घ्यायला गेलो वर अजिंक्यताऱ्यावर. जानकरची माझी चुका मग तिथं मी 20-25 मिनटं गेले. आप्पा म्हटले राहू द्यात. तर मी आप्पाला म्हटलं आप्पा एक काम करू कॅन्सल करू नाश्ता करून जाऊ म्हटलं आपलं पुरी भाजी तरी खाऊन जाऊ. पण आप्पा असं म्हणलं आणि जानकरला घेऊन खाल्लेलं. जानकर कपडे बदलून आला. म्हणलं चला कपडे बदलून. आणि काय झालं सगळं ठरलं आमचं की आता जायचं. एवढं आप्पा म्हणलं तर थांबा ऋषी पण येते. मग ऋषी आला की मग आम्ही म्हणलं चला आपलं आप्पा म्हणजे त्याला जगमीनलाच जायचं. सो नाव वी आर गोइंग टू जगमीन वॉटरफॉल. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए स्टेप वॉटरफॉल ऑल्सो. सज्जनगड. जय श्रीराम जय श्रीराम. सज्जनगडला सगळ्या येताना ना माझा मोस्ट फेवरेट पार्ट आहे बघा. एक नंबर झाडो हा नाद नाही लंडनला असलं स्टेट. वाव त्याच वाच कसं आहे. उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्यात तर काय नादच करत नाही हिवाळ्यात. पण उन्हाळ्यात पण इथं थंडी वाजते. एवढी दाट झाडी काय बघा. आता हे जर तिकडे साईडला गेलो असं नंतर ठोसेकर रोड आहे कासला तर नको एवढी गर्दी. पण इकडं पीस आहे पीस. काय झालं कासला आहे ना सगळे हॉटेल आहेत. सगळे हॉटेल झाले तुझे 200-200 मीटर हॉटेल. त्यामुळे सगळेच गेले. आता हे गवत कसलं क्वालिटी दिसते. काय लागा रस्ता आहे खतरनाक खतरनाक खतरनाक. काय आता आहे ना यायचं आहे ना फिरायला तर ठोसेकरलाच येणे. कासला जाऊन काही उपयोग राहिला नाही आता. आणि चाळकेवाडीचं पोरनं इकडं आणलं पाहिजे जायला. विंडमिल दाखवायला आणतो. काम करा जो सब्जेक्ट आमचा आहे ते काय तुमचा पर्सनल विषय काय करा. हा रस्ता आम्ही चाललोय जगमीनला. हा रस्ता सरळ जातो जगमीन वॉटरफॉलला. हा जातो ठोसेकरला. रस्ता इतकं क्वालिटी नादच नाही करायचं.
तिकडे तो स्टेप वॉटरफॉल आहे. आम्ही तिकडे नाही जातो, आम्ही जरा दुसरीकडे चाललोय. हां पाणी कमी झालं बरं गप्पा. स्टेप्सवरनं काय पाणी पडत ना, फारच कमी झाले पाणी. आम्हाला दिसते का स्टेप वॉटर सगळंच पाणी कमी झालंय बरं. ते जगमीनचा वॉटरफॉल, जगमीनचं धरण. आणि आम्ही चाललोय अतिशय खतरनाक एवढ्याच सुंदर अशा ठिकाणी त्या पवनचक्क्याच्या तिकडं. कसलेला खतरनाक वाटतंय, हिरवळ शिरवळ. ही जगमीनची शाळा. रस्ता का इथे थांबलाय आणि आता हा रस्त्यानुसार आम्ही जाणार बंधाऱ्यावर. मी जातोय गावात, रस्ता संपलाय रस्ता. त्या पाण्याच्या साईडने एक रोड आहे, तो पण तिकडे जातो. चलो ह्याला आत्ता आहे ना हो रस्ता दिसतोय तरी आप्पा म्हणतात, आप्पा मागच्या वेळेस आलेले त्यामुळे तो रस्ता पण दिसत नव्हता. रस्ता काही दिसत असे आप्पांनी शोधले खतरनाक जागा. अरे तर वॉटर क्रॉसिंग आहे. वाव वाव वाव. पावसाळ्यात लय आप्पा मजा आली का इथनं पाणी आलं असणार. इथं गाडी चालवणारच पाहिजे बरं काही, ते येड्या गाबाळ्याचं काम नाही आप्पा. एक मिनिट हां. तर अतिशय असे खतरनाक प्रात्यक्षिक तुम्ही आप्पांनी दाखवलेली बघितली असतीलच. ऋषी जरा आमचा नवीन आहे, त्याच्यानं असं ह्याच्यात घातली नाही गाडी, त्यामुळे जरा ऋषी हळूहळू येते. पण काय रस्ता नाही, खतरनाक काम आहे. गाडी चालवणारा पाहिजे. आणि काय महत्त्वाचं माहिती का, ह्या गाड्या जड आहेत. ही म्हणा, ही KTM म्हणा, 300-400 CCच्या गाड्या, 400 CCच्या गाड्या आहे. ती वेट पण जास्त आहे, जवळजवळ 200-300-250 असं वेट आहे. त्यामुळे गाड्या हे करणारा पण पाहिजे माणूस, चांगला हँडल करणारा. ओके तर आहे ना, आम्ही आता जगमीनच्या पुढचं एक वॉटरफॉल नाही सॉरी डॅम आहे. जगमीन धरण तिकडे खाली ते दिसतंय, ते जगमीन धरण आहे दिसतंय. आणि तिथनं असं बॅक साईडनं आलं, हा रस्ता आहे ऑफ रोडनं. आणि त्याच्यावर छोटंसं एक हे काय म्हणतो त्याला, हे छोटंसं एक काय म्हणतो डॅमच आहे हा. बट आता काय आहे, आणि ह्याच्यात हे काय आहे म्हणजे इथं कोणच नसते, फुल अनएक्सप्लोर आहे, कोणच नसते. एवढं क्वालिटी जागा आहे नाही. मागं बघा हे दिसतात पवनचक्क्या दिसतात. आणि आता आमचा भविष्यात प्लॅन आहे की इथं हे करायचं, कॅम्पिंग करायचं. आणि हीच आहे ना, हे जगमीन म्हणा, हीच नदी पुढे जाते आणि ठोसेघरचं धबधबा चालू होतो. सो चलते फिर. आपल्या गाडीवरून हलतोय खतरनाक. गाडी धरायला गेलं पाहिजे मला असं वाटायला, लय क्वालिटी. चला बसले तुम्ही, भोसलेला आपण जर सपोर्टिंग स्टाफमध्ये जाऊ. लयच बेकार ऑफ रोडिंग आहे. धरतो गाड्या. हाय धरले मी. इकडून टाका या साईडने घ्या, साईडने. हां द्या. हां करा, रेस करा तुम्ही, रेस करा. जाऊ दे, हां जाऊ दे. हां आता जाऊ दे. हां सावकाश. हां सावकाश जाऊ दे. जड गाडी आपण खतरनाक इकडून आणलं. थांबा, लय चिखलात नाही. ओके आपण असला खतरनाक रस्ता सोडला आहे.
फक्त पाऊल वाटे, तिथे काय रस्ता नाही काय नाही. आणि ही कासला बघा, ही येते ही काय म्हणते त्याला, कसली तरी म्हणते त्याला, फुलाला आहे काहीतरी पर्टिक्युलर, या फुलाला नाव आहे. आयुष्यपत लयच खतरनाक. गुडघ्या एवढ्या ह्याच्यात गावतात ना आपण गाडी काढते. आपण रापकन धडकून नाही म्हणजे पड, तर रापकन पड, धापकन धडकत रापकन. इथनं रस्ता आहे का आपण, त्याला येऊ दे, त्याला येऊ दे आप्पा. थांबा, तुला काय आप्पाला येड आहे. आपण गुडघ्या एवढ्या गावतात ना गाड्या वर घातल्यात, रस्ता नाही काय नाही, पाऊलवाट कधी तो आलेला पावसाळ्यात. आणि आता काय, आता ते गेले रस्ता शोधायला. आणि पूर्ण आमची डांग मारायला चाललेली आहे इथे. झाडी नुसती लय डेंजर आहे, डायरेक्ट बाहेर. आप्पा कसला गाडी काढतोय, गुडघ्या एवढा चिखल आहे काय, गुडघ्या एवढा नाही म्हणा, पण झाडे गुडघ्या एवढीच. त्या रस्ता होईल, आपण चप्पल निघाली. दगड आप्पा, आपल्याला घरी गेला वर गेल्यावर लय मारणार आहे. जाऊ दे. हा उचला आप्पा, आप्पा उचला. हा ऋषी थांब, ही गाडी काढून मग ती काढू. हा आप्याला खाली गेला मारू बरं का जरा. हा आप्याचं ऑफ रोडिंग पुस्तकाची पहिले येड आहे. तर दम लागला, गाडी ढकलून टाकलं, त्यातनं गाडी ढकलली. आणि आता ती ऋषीची गाडी पहिले अडकली, ती घेऊन येतो. लय बेकार ऑफ रोडिंग आहे. बरं पावसाळ्यात आप्या बरोबर आलं नाही, आता पावसाळ्यात तर वाटत लागले. आता ऊन पडले म्हणून जरा बरंच आहे, तर डेंजरस. गाडी काढायला 4 माणसं लागते. ती आप्यात ऑफ रोडिंग. चला तुम्ही माझ्या मागं चला, राहू दे. केलं चालू. तर या ठिकाणी ओके. आणि अशा प्रकारे ऑफ रोड ट्रॅक संपून आम्ही आता ऑलमोस्ट चांगल्या ट्रॅकवर येतोय, आलोय चाळकेवाडीला. ओके, आता रायडर झाले चेंज. आप्पा गेलेत KTMवर आणि मी आता चालत आहे आपली नंतर दॅन हिमालयन. हाऊ आपलं फेवरेट गाडी हिमालयन. सेम असंच मंदिर आहे का ना त्या ह्याला. आता ह्या मंदिरात सगळे बक्षिसं वर ठेवलेत. तरीच आपण त्याला गेलेलो बघ कासला. तर डाव्या साईडला आपण वर गेलो का ना त्या इकडं त्या रेस्टॉरंटकडं, तर तिथे ते कासाई देवीचं मंदिर पण असेल लेफ्ट साईडला. ठोसेघरच्या धबधब्या इथनं पासून मी 2 वेळा गेलो, 3 वेळा गेलो.
हां 2 वेळा गेलो 2 वेळा. त्यांच्या दिवशी गेला पण काय धबधबाच बघायला गेलो नाही. असं नेक्स्ट टाइम जाऊयात आपण. आरजीला घेऊन येतो. आरजीला घेऊन यायचं आज. म्हणजे धोकं दिसते का नाही. आणि हे सगळं ॲक्च्युली ना परळीचं खोरं आहे. परळीचं खोरं म्हणतात त्याला. ॲक्च्युली सज्जनगडचं आधी नाव काय होतं, समर्थ रामस्वामी याच्या आधी आहे ना त्याचं नावच होतं बघा परळीचा किल्ला. परळीचा किल्ला होता. त्या गडावर संभाजी महाराज पण होते थोडे दिवस. जय हनुमान जय श्रीराम. अँड नाव यू कॅन सी डिफरन्स नाही कसलं क्वालिटी आहे पुन्हा. धुकं दिसते बघा अजून वातावरण धुकं आहे. तर म्हणलेलं इथे पोलीस असतात. आले का नाही पोलीस. शेवटर मी कधीच आयुष्यात विचारणार नाही. लहान असताना अमरसिंह मोहित्यांच्या पप्पांची गाडी घेऊन आम्ही अट्टनला आलो होतो एकदा. असला बेकार पडलो असतो मी पण वाचलो. स्पीडमध्ये होतो बॉक्सर 9वीत असेल मला वाटते. स्पीडमध्ये वळवले गेलो गाडी. पडलो नाही पण पडली असती गाडी अशी बाहेर गेली असती. तो माझ्या चांगल्याच ह्याच्यात राहिल्या माइंडमध्ये राहिले ते. बोगदा मी बोगद्यात जायचे. बोगद्यात असे आम्ही शाळेत होतो त्या बोगद्याची लई दहशत होती. सगळे म्हणजे बाबा बोगद्यात नको, बोगद्यात बोर लई डेंजर आहे. मग शाळेत असं अभिमानानं सांगायचं मी बोगद्यात राहतो बोगद्यात. हां काय बोलतोय होय आयुष्यपत. पहिलं का आता हे सांगत होते की इंडियातला सगळ्यात पहिला टनेल आहे जो की इंग्रजांनी बांधला आहे. बघा किती फुल माहिती मी दिली तुम्हाला. साताऱ्यातला टनेल सगळ्यात पहिला टनेल इंग्रजांनी बांधलेला. वा ओके. सो अशा पद्धतीनं खूप छान अशी राईड झालेली आहे. कोयला पण दिसला आहे. कोयला हा मला लहानपणीचा मित्र आहे बरं का. त्याचं नाव कोयला पाडलेलं पोरांनी. मांडरायला आम्ही राहायचो. हां नो ऑफेन्स काय चेष्टा. हां तर महत्त्वाचं काय राईड संपलेली आहे. खूप छान पद्धतीने कॉफी पिली राहुलमध्ये. आणि आता जातो पोरींना घ्यायला. अरे यार खरंच रे रस्त्यावर एका साईडनं रिक्षा एका साईडनं हे काय गाड्या. आणि जॅकेट आहे ना हे उन्हाचं नको होतं. हे जॅकेट पाऊस ठीक आहे थंडी विंडीचं पण उन्हाचं नको वाटतं. हे बाबा डायनासोरला बसवलं आहे गाडीत. बड्डे दिसतोय कोणाला तरी. चिंटूच असेल डायनासोरचा म्हणलं. आता माणसाचं मन कसं आहे ना की 5 मिनटं फक्त मला एक हे करायचं होतं जाऊन पोरीनं शाळेत घ्यायचं आहे. एवढंच असोपर्यंत मी 1000 पॉसिबिलिटी चेक केलं आहे. असं होतील तसं होईल असं जाऊ तसं जाऊ. किती विचार फास्ट होऊन जातो ना मेंदू टॉप विचार करतो. माझं म्हणण्यापेक्षा मन उधाण वारे असते. ओके आता जाई पण आली आणि जुई पण आली. कुठं गेलेलं तुम्ही तिकडे बॅग काय केलं तिथं जाऊन. हां होय का. बरं चला आता आपण ह्या गाडीवर जाऊ. जुई तू पुढं बसायचं दिदे तू मागं बस. काय थांब 1 मिनिट थांब मी गाडी वळवून घेतल्यानंतर बस. नंतर चॉकलेट घरी गेला खा. इकडे थांब हिला बसू द्या आधी. अगं नंतर खा की पोरी. खाल्लेत ना किती चॉकलेट खाणार आत्ता. ए किती चॉकलेट खाणार आत्ता. थांब बस. परत गाडी गरम होती. आई गो इथं धरून बसायचं नीट. तिथे बस. ह्याचा पाय दे. ओक ह्याचा पाय दे. हां ह्याचा पाय दे. जुडू ए जुड्या झोपला नाही ना. झोपायचं नाही. घर आले आता. हे कुठलं गाव आले. सांगा बरं. अरे काही गाव माहीत नाही तुम्हाला. जैतापूर गाव आहे. जैतापूर. आपण आलो तर सडकवर ह्यालाच म्हणतात सडक. आणि एक हे बघा सकाळी मी गेलेलो राईडला फिरायला आणि दुपारी मी घेऊन आलो बाळांना. आमच्या बाळं पण आमची फिरायला गेलेली ना. बाळांना पण सुट्टी होती ना. बाळांना बघा किती मज्जा. होय का. ही कुणाची सानूची शाळा आहे ना. ही काय ही मागची. अगं तीच आहे की सानूची शाळा नाही काय म्हणते.